राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज, लढा बहुजनांच्या हक्कासाठी. कला केंद्राच्या नावाखाली देह विक्री रॅकेटचा पर्दाफाश. 9 जणांविरुद्ध धाराशिव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल. पुणे जिल्ह्यातील एका 25 वर्षीय विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून धाक दाखवून व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीनुसार धाराशिव ग्रामीण पोलिसात 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी महिला ही मूळची पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील रहिवासी आहे. पतीच्या छळाला कंटाळून तिने आपली मैत्रीण सोनाली वाघ हिच्याशी संपर्क साधला असता पीडितेला धाराशिव जिल्ह्यातील हेडशी येथे बोलवून घेतले. तिथे गेल्यावर पीडितेची ओळख पिंजरा कला केंद्राची मालकीन कविता कोळपेकर व मॅनेजर सचिन कापसे यांच्याशी करून देण्यात आली. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार तिला दाबून ठेवून मारहाण करण्यात आली. जबरदस्तीने व्यवसाय पडण्यास भाग पडले. या काळात सचिन कापसे यांनी पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केला. तसेच आरोपी अजय कापसे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेवर अत्याचार केल्याचे तक्रारी नमूद करण्यात आले आहे. पीडितेला येडशी, लातूर, येरमाळा येथील विविध कला केंद्रामध्ये पैशाच्या बदल्यात पाठवण्यात आले. लातूर येथील रेखा जाधव यांच्या नावाच्या महिलेने पीडितेला 30,000 रुपये दिल्याचेही समोर आले आहे. अखेर या जाचाला कंटाळून पतीशी संपर्क साधला व तिच्या मदतीने सुटका करून घेतली. या प्रकरणी सोनाली वाघ, सचिन कापसे, सोनाली कापसे, अजय कापसे, कविता कोळपेकर, रेखा जाधव, मयुरी गिरी, अंजली कापसे, अनिता कापसे या 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती धाराशिव ग्रामीण पोलिसांच्या वतीने देण्यात आली.